एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग अगेन. आज होता आराध्याचा बर्थडे आणि आम्ही ठरवलं होतं आजचा ब्लॉग तर बनता आहे बाई, बिकॉज तिची खूप इच्छा होती की मम्मा माझा एक ब्लॉग तर आलाच पाहिजे. सो हा तुझ्या दिवसाचा ब्लॉग आज मी रिप्रेझेंट करते. तर मी कामाला गेले होते. कामावरून घरी आल्यानंतर मस्त असं डेकोरेशन आणि सगळं असं रेडी झालेलं होतं. केक वगैरे ऑलरेडी आम्ही बुक केला होता. घरातल्या घरात सेलिब्रेशन होतं, पण आम्ही सगळेजण इथे आलो होतो. खूप मस्त आणि मज्जेचं असं वातावरण होतं. त्यानंतर आराध्या रेडी होत होती बिकॉज तिला फोटोशूट करायचं होतं. तर थोडं आम्ही लवकर रेडी केलं तिला. आणि ही संजू आहे माझी बहीण आणि तिला आम्ही मेकअपसाठी युजली तीच असते बिकॉज ती मेकअप आर्टिस्ट आहे प्रोफेशनली आणि हेअरस्टायलिस्टसुद्धा आहे. तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा तुमचे काही ऑर्डर्स असेल तर तुम्ही हिच्याकडे जाऊन बुक करू शकता. हिचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सो घरात सगळे आले होते. माझी नणंद, मोठी नणंद, भाचा आणि चिकूही खूप एन्जॉय करत होता सर्वांबरोबर. त्याचबरोबर आम्ही रेडी होण्यासाठी रेडी झालो, म्हणजे तयारी करत होतो बड्डेसाठी. आणि ऑलमोस्ट आराध्याच लूक झाला होता आणि माझ्या छोट्या सासूबाई तिला हवा घालत होत्या बिकॉज तिच्या लाडक्या नातीला गरम नाही झालं पाहिजे म्हणून. खूप मस्त आणि असं एन्जॉयबल वातावरण होतं घरामध्ये. तर माझा हा असा मस्त आणि सिम्पल असा प्रेटी लुक होता आणि मला असं सिम्पल राहायला जास्त आवडतं. त्यानंतर इथे सगळ्यांचे फोटोशूट चालले होते आराध्यासोबत. सगळेजण खूप असे छान छान फोटोग्राफ काढत होते आणि माझ्या घरात मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर आणि इव्हेंट मॅनेजर सगळे आहेत. सो मला बाहेरून काही हायर करावं लागत नाही. पर्सनल सगळेजण आपापले कामं करतात आणि मस्त असं माझं फंक्शन एकदम होऊन जातं. कारण की आराध्याचा बड्डे झाल्यानंतर नेक्स्ट बड्डे हा चिकूचा आहे. त्याचा व्लॉगही मी लवकर टाकेन. आणि मी इथे अशीच बडबड करत होती कॅमेऱ्यात कशी दिसते हे बघण्यासाठी. आणि खूप असं मस्त छान छान फोटोग्राफ चालले होते आणि आराध्याला माझ्या व्लॉगमध्ये यायचं होतं बिकॉज ती माहिती आहे ना व्लॉग तर तिचा आहे. हळूहळू आता सगळे गेस्ट येत होते. आराध्याचे फ्रेंड्स येत होते आणि आराध्याची बेस्ट फ्रेंडसुद्धा आली होती. बेस्ट फ्रेंड अवनी, ही आमच्या इथेच राहते, तिच्या स्कूलमध्ये सुद्धा आहे. सो शी इज वन ऑफ द बेस्ट फ्रेंड ऑफ आराध्या. त्याचबरोबर मी जसं सांगितलं, हे मिस्टर निखिल घोडके फोटोग्राफर बोलले होते ना की माझ्या घरात सगळे आहेत म्हणून, तर ह्यांचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुमच्या पण काही क्वेरीज असतील, ऑर्डर्स असतील तर पटापट जाऊन ह्यांना द्या. माझ्या घरातले सर्वजण वेट करत होते की गेस्ट येतील, त्यानंतर आम्ही मस्त असं केक कटिंग सेलिब्रेशन करू. नंतर शौर्य आणि अर्णव यांनी दोघांनी मिळून आराध्यासाठी असं पर्सनलाइज ग्रीटिंग कार्ड्स बनवले होते. खूप छान असं रायटिंग केलं होतं त्याच्यावरती. त्याबरोबर मस्त असा ड्रेससुद्धा आणला होता. ती आराध्या रेड करत होती की काय आणलंय आणि काय लिहिलंय ते. असं खूप छान आणि हॅप्पीवालं एन्व्हायरमेंट होतं घरात. आणि लास्टपर्यंत बड्डे हा नक्की एन्जॉय करा, मध्ये कुठेही स्किप करू नका. सो फायनली प्रिन्सेस केक हा आला होता. असा हा आराध्याचा 9th बर्थडेचा केक होता. या अगोदरी तिचे खूप छान आणि असं मस्त आम्ही बड्डे सेलिब्रेट केले, बट माझी ब्लॉग जर्नी आत्ता चालू झाली आणि त्यामुळे आराध्याच्या बड्डेचा हा फर्स्ट ब्लॉग.
सो फायनली आराध्याचा हा बड्डे असा मस्तपैकी सेलिब्रेट झाला. खूप एन्जॉय केला, खूप डान्स, गाणे, मस्ती, केक कटिंग सेलिब्रेशन, जेवण खूप छान छान असं पार पडलं. त्याचबरोबर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला नेक्स्ट व्लॉग काय बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर ह्या गाण्याचं म्युझिक ट्रॅकसुद्धा कोणतं आहे हे ओळखून नक्की सांगा. आणि आराध्याचा डान्ससुद्धा झाला क्यूटवाला. तो मी यूट्यूबवरती नाही टाकू शकत बिकॉज ऑफ द सम यूट्यूब रिस्ट्रिक्शन अँड पॉलिसीज. सो त्यानंतर ते गाणं पण मी व्हिडिओ नक्की टाकला आहे, तो व्हिडिओ बघा आणि मला गाणं कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा डान्स एन्जॉय करा म्यूटमध्ये आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोणतं गाणं आहे ते. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time, you're delirious, mysterious because you hide behind a fake exterior, inferior. You know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last and to believe in